नमस्कार मित्रांनो, तब्बल 1 वर्षानंतर मी आज हा पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला दिसत असेल की आमच्या शेतामध्ये हे आहे आमचं शेत. इथून खाली तुम्हाला दिसत असेल ते आंब्याचं झाड. त्या तिथल्या बांधापासून इकडे एक करा, हे जे लिंबाचं झाड आहे या झाडापर्यंत संपूर्ण आम्ही कांदा लावला होता. हा कांदा खालच्या त्या तुकड्यातला गेला बाजारामध्ये, विकला आम्ही आणि हा रोटरून टाकलेला आहे. इथं याला आणखीन काही केलेलं नाही, रोटरून टाकला. थोडासा या समोरच्या लिंबाच्या झाडाखाली टाकून दिला, काही याच्यातला बाजारात गेला आणि इथं गुरांसाठी जनावरांसाठी चारा, म्हणजे याला आपल्या भाषेमध्ये कडवळ पेरलंय असं केलंय. एवढं. आता बघा, सगळ्यात महत्वाचं काय की हा कांदा लावला आम्ही इतका गेल्या वेळेस थोडासा होता, त्यामुळे गेल्या वर्षी चांगला भाव आला आणि थोडेसे पैसे झाले. पण यावेळेस काय केलं की आम्ही पूर्ण क्षेत्र, म्हणजे गेल्या वर्षी जी पाहिलं असेल तुम्ही की सगळ्यात जास्त पाऊस झाला आणि पाऊस झाल्याच्या नंतर पेरणीच्या म्हणजे खरीपाच्या पेरणीला उशीर लागला आणि तशी काय रानं ही स्वच्छ नव्हती. त्या कारणानुसार आपण काय केलं, विचार केला की ठीक आहे, उशीर झालाय तर पूर्ण आपण कांद्याची लागवड करूयात. आणि हे तुम्हाला दिसतंय हे आम्ही लावलं. त्यावेळेस ज्या रोजाने बाया यायच्या त्यांच्या सुद्धा जास्त अपेक्षा होत्या पगारीच्या, ह्या सगळ्या पूर्ण केल्या. तिथून पुढे बघा, साधं सिंपल आहे. एका लाईन मध्ये सांगतो, शेत तयार करण्यापासून, म्हणजे त्याला पहिल्यांदा खूप दगडासारखं झालं, रान नांगरलं, त्याला रोटरलं मोगडून, त्यानंतर ह्या सऱ्या पाडल्या. ह्या सऱ्या पाडायला माणसांना म्हणजे गुत्त दिलं ते फिक्स ह्याच्यावर. आणि त्याच्यानंतर पुन्हा खूप साऱ्या बाया ज्या गावातील असतील बाहेरच्या असतील, ह्या सगळ्यांनी मिळून हा कांदा लावला. बघा, मी इतकं तुम्हाला का सांगतोय, काय ही शेतकऱ्याची अवस्था हे आपल्या चॅनलवरती इतक्या दिवसातून का दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. बघा, पूर्ण आज तारीख किती आहे? आज 3 एप्रिल आहे, बरोबर ना? 3 एप्रिल आहे आणि आज तागायत हा असाच कांदा राहिलाय. आणखीन आम्ही याला काय केलेलं नाही. आता बघूयात काय होतंय. हा तर काय बाजारात तर काय भाव नाहीयेच, काढण्यात आणि ह्याच्यात वेस्टेज घालवायचं नाही. त्या कारणामुळं आता आमचे घरचे जे म्हणजे बंधुराज हे सगळे काय जे विचार करतील की बाबा याला काय करायचं अखेर. आता हे शेत तर येणाऱ्या खरीपाच्या साठी तोपर्यंत ह्याची मशागत झाली पाहिजे. तर आम्ही विचार करतोय की आहे असं रोटरून टाकायचं. आता बघा, हे नुकसान किती आहे, खूप मोठं नुकसान आहे. हे काही असं नाही की बाबा नुकसान म्हणजे लावण्याचा खर्च, काढण्याचा खर्च, त्याला नेण्याचा खर्च, बाजारपेठेचा मी लाईव्ह व्हिडिओ तो शूट केलेला आहे, त्याची बी क्लिप दाखवेल की कसं बाजारात शेतकऱ्यांची काय हाल आहे हे तुम्हाला दाखवतो. कांद्याच्या बाजारात आमची जवळ बाजारपेठ आहे बार्शी, तुम्हाला माहितच असेल. बार्शी खूप मोठी बाजारपेठ आहे. कांद्याचं मार्केट सेपरेट आहे आणि कांद्याचे भाव असे पडले आकाशातून गगनातून खाली जमिनीलाच लोळलेच. पण त्याच्या ह्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा झोपले म्हणजे बघा ना काय करायचं. हे जवळून बघा कांद्याची अवस्था काय झाली. आपण काढलाच नाही कांदा, काय करणार काढून. हे सगळं नुकसान अख्खं वर्ष वाया गेलं आमचं. अखेरच हे लास्ट जातं, हे गायांसाठी चारा पेरलाय, म्हणजे ज्वारी पेरली, याला कडवळ म्हणतात. बघा, हे तुम्हाला दिसेल एवढं, हे सगळं आपलं कांद्याचं एवढं क्षेत्र आहे. पूर्ण नुकसान, 100% नुकसान यावेळेचं. कारण बाजारातल्या पावत्याचा सुद्धा मी फोटो तुम्हाला याच्यावर दाखवील. या व्हिडिओमध्ये नाही झालं तर पुढच्या बाजाराच्या पावत्या, त्याचं किती माल भरला, काय केलं, सगळ्या गोष्टी सांगेल. पण हे अखेर काय झालंय, अखेर झालेलं आहे नुकसान. बघा, काय अपेक्षेनं केलं आणि आपण काय आलंय,
काय सामोरे आले. गेल्या वर्षी थोडाच कांदा होता, थोड्या कांद्याचे थोडेसे पैसे झाले. इथंच होता हा, जिथं तुम्हाला दिसतोय हा क्षेत्र दाखवतोय याच्यातच. हा व्हिडिओ मी तुम्हाला युट्यूबला का दाखवतोय, ही खूप परिस्थिती भयानक आहे. पूर्ण क्षेत्र आपलं, त्या दिसत असेल आंब्याचं झाड, त्या आंब्याच्या झाडापासून या खालच्या ह्याच्यापर्यंत हे क्षेत्र साधारण 3-3.5 एकर ते 3.25 एकराच्या दरम्यान असेल एवढं पूर्ण. आता ह्या कांद्याची काय माती झाली बघा, काय राहिलं ह्याच्यात आता. काय काय कांदे तर असे झालेत, दबता चिखल झालाय. हे बघा पूर्ण कापसासारखं दबतात, तळून तळून उन्हात पूर्ण खराब झालाय. ठीक आहे बघा, हे म्हणलं चला एक आलोय आज शेतामध्ये, तर म्हणलं एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून ठेवावा आणि टाकावा की काय हे अवस्था आपली, तुमची आमची सगळ्यांची अवस्था खूप खराब झाली आणि खराब केली. ह्या आता याच्यासाठी कारण खूप आहेत, आपण तो सविस्तर बघूयात. पण हे सगळं आता आपल्या समोर आले, त्यामुळे ह्याला दुसरा तर काही ऑप्शन नाही सध्या. ठीक आहे चला भेटूयात. आता मी व्हिडिओ काही टाकेलच, या व्हिडिओ सोबत आणखीन काही व्हिडिओ टाकणारच आहे, कारण खरीपाचे बी आता जवळ आलंय. आपण करूयात. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ जर काय आहे शेतकऱ्याची अवस्था आहे, हे रिअलिटी आहे, याच्यात काय आहे बघा समोर आहे तुमच्या. पूर्ण शेतीचं नुकसान झालंय पूर्ण. काय कांद्याचं आता पुढच्या वेळेस लावायचं का नाही, कारण एवढ्याच लागवडीला जेवढा खर्च झालाय त्याच्या 25% सुद्धा पट्टी आलेली नाही. काय करायचं. ठीक आहे, भेटूयात आपण आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.